पुणे का आंबिल नाला कई सालों से सुरक्षा दीवार के लिए तरस रहा है। बिना सुरक्षा दीवार ये नाला बारिश के दौरान परेशानी का सबब बनता है, जिसमें बाढ़ एक आम बात है। लेकिन अब ठाकरेगुट सुरक्षा दीवार की मांग को लेकर सड़क पर उतर आए। मानसून के सक्रिय होते ही पुणे शहर की सड़कें तालाब में तब्दील हो जाती है, जिससे प्रशासन के हर दावे बारिश के पानी में ही बह जाते हैं। यही हाल आंबिल नाले का है। बारिश के दौरान इस नाले की वजह से बाढ़ की स्थिति का सामना हर साल ही करना पड़ता है, लेकिन प्रशासन को इसकी सूद लेने का समय नहीं। हर साल नाले की सुरक्षा दीवार की मांग उठती है, फिर वही स्थिति ज्यों की त्यों बनी रहती है। अब इसी मांग को लेकर ठाकरेगुट ने सड़क पर उतरकर विरोध प्रदर्शन किया। ठाकरेगुट ने जल्द से जल्द सुरक्षा दीवार बनाने की मांग की। मांग पूरी नहीं होने पर तेज आंदोलन की चेतावनी भी दी है। पुणे शहरामध्ये आंबिल ओढा असेल, भैरोबा नाला असेल, असे अनेक नाले पुणे शहरातनं वाहतात। एक तर त्यांची या बिल्डरांच्या मुळे रुंदी कमी केली झाली। या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या पाण्याने लोकांच्या घरामध्ये पाणी घुसते, लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, लोक बेघर होत आहेत। आणि या लोकसभेच्या निवडणुकीआधी 6 महिने आधी विद्यमान खासदार आणि विद्यमान राज्यमंत्री यांनी जाहीर केलं होतं त्यावेळी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातल्या ओढ्या नाल्यांच्या सीमा भिंतीसाठी 200 कोटी रुपये पाठवले आहेत। ओढ्यांच्या सीमा भिंती त्वरित त्याचं काम आम्ही चालू करतोय। लोकसभा निवडणुकीनंतर त्याचे टेंडर निघाले गेले, पण ते टेंडर आयुक्तांना कॅन्सल करावे लागले। परंतु लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या उमेदवारानं पुणे शहरामध्ये बॅनर लावून स्वतःची आणि मुख्यमंत्र्यांची पाठ थोपटवून घेतली। पण आज एक लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते केंद्रीय राज्यमंत्री झाले। त्यांचा 1 वर्षाचा कार्यपूर्ती अहवाल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाहीर झाला। त्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष होते, खासदार होते, मंत्री होते, पुणे शहरातले 8ही आमदार आणि शेकडो नगरसेवक होते। पण या सीमा भिंतीचा विसर या लोकांना पडला। या लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा या आंदोलनाच्या माध्यमातून आठवण करून देतो की ज्या जीवावर, ज्या ओढ्या नाल्यांच्या 200 कोटीच्या घोषणेवर आपण निवडून आलात, त्या घोषणेचं काय झालं? ते पैसे जर पुण्यात पोहोचले होते पुणे महानगरपालिकेत, तर आयुक्तांना पुणे शहराचं या सीमा भिंतीचं टेंडर कॅन्सल का करावं लागलं? हे उत्तर देणं तुम्ही क्रमप्राप्त ठरतं, त्याचं उत्तर आज तुम्ही दिले नाहीत। मी मीडियाला विनंती करेल की नक्की हा प्रश्न आपण विद्यमान खासदार आणि विद्यमान केलेले राज्यमंत्री यांना विचारावा। हवाई उड्डाणं खूप होत आहेत पुण्यातनं, पण लोकांची पाण्यातनं उड्डाणं करू नका, लोकांना घरातनं उड्डाण करायला लावू नका, त्यांना बेघर करू नका, अशी आपल्या माध्यमातून विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना विनंती करतो। पुण्याकडे लक्ष द्या, आपण देशाकडे लक्ष देत आहे। देशामध्ये पुणे शहर आहे आणि पुण्यामध्ये अनेक ओढे नाले वाहत आहेत, त्याच्या सीमा भिंती करा, अशी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो।